नमस्कार मित्रांनो, मी श्रवण पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मॅथ के सर या चॅनलमध्ये. ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत सेट्स या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.1. जर तुम्ही सेटचं इंट्रोडक्शन पाहिलं नसेल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन देखील कव्हर केलं आहे. जर कोणी पाहिलं नसेल तर ते सुद्धा पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ठीक आहे, तर आपण पाहूया सेट्सचं प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, तर क्वेश्चन नंबर 1 आहे राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आता आपल्याला सेट कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रोस्टर फॉर्म म्हणजेच काय हे आपण पाहिलं आहे. तर रोस्टर फॉर्म म्हणजे काय असणार आहे, तर एलिमेंट्स हे काय असतील, कर्ली ब्रॅकेट्समध्ये असतील. ठीक आहे, त्यानंतर काय त्याची आयडेंटिटी अजून आपण सांगितल्या होत्या की एलिमेंट्स सेपरेटेड बाय कॉमाज. म्हणजे एलिमेंट्स कसे लिहायचे आपल्याला, तर सेपरेटेड बाय कॉमाज म्हणजेच काय, सपोज आपण हा सेट लिहितोय तर हे कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये असलं पाहिजे आणि एलिमेंट्स कसे असले पाहिजे, तर कॉमाने सेपरेट. सपोज ए आहे कॉमा बी, म्हणजेच एलिमेंट्स कशाने सेपरेट केले आपण, तर कॉमाने सेपरेट केले आहेत. ठीक आहे, आणि त्याआधी आपण सांगितलं होतं की सेट हा डिनोट कशाने करायचा आहे, तर कॅपिटल लेटरने डिनोट करणार. सपोज आपण याला एक्स घ्या, तर एक्स काय पाहिजे, कॅपिटल इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आहेत आणि त्या आतमध्ये काय असणार आहेत, एलिमेंट्स असतील. ठीक आहे, तर आता क्वेश्चन नंबर 1मध्ये पाहूया आपण काय म्हटलं यांनी, सेट ऑफ इवन नंबर्स. म्हणजेच काय करायचं आपल्याला, इवन नंबरचा सेट लिहायचा आहे. आता इवन नंबर म्हणजेच काय माहिती आहे आपल्याला, इवन नंबर कुठले कुठले असणार आहेत, तर इवन नंबर आहेत 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे अँड सो ऑन. म्हणजे हे काय झाले, इन्फायनाईट आहेत इवन नंबर. ह्याच्यात आपल्याला बाउंड केलं आहे का, म्हणजे बॉन्डेड आहे का, इथपर्यंतच इवन नंबर घ्या, म्हणजे 10पर्यंत घ्या, 12पर्यंत घ्या, असं काय आहे का, नाही आहे. म्हणजे हे काय, इन्फायनाईट नंबरचा सेट त्यांनी सांगितलं आपल्याला. म्हणजेच काय, सेट ऑफ इवन नंबर्स. म्हणजे सपोज आता याला आपण लेटर तुम्ही काही घेऊ शकता मनाने, आपण एनी सुरू करूया. म्हणजेच काय, ए इज इक्वल टू, सगळ्यात पहिला रूल काय सांगतो आपल्याला, की कर्ली ब्रॅकेट्स टाकायचे. म्हणजे इथे काय करणार आपण, कर्ली ब्रॅकेट्स टाकले. त्यानंतर इवन नंबर, इवन नंबर कुठून सुरू होणार आहेत आपण आत्ता पाहिलं होतं, 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. म्हणजेच काय असेल, 2 आहे, 4, 6, 8 अँड सो ऑन. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रॅकेट क्लोज करायचा. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय आलं, सेट ऑफ इवन नंबर्स मीन्स वॉट, ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. ठीक आहे, हे याचे एक्झाम्पल तुम्ही वेगळे घेऊ शकता. आता इवन नंबरच्या ऐवजी ऑड नंबर असलं असतं तर आपण काय घेतलं असतं, 3 आहे, 6 आहे, सॉरी 6 नाही, 3 आहे, 5 आहे, इथे 1 पण आहे, 1, 3, 5, 7 अँड सो. ठीक आहे, नेक्स्ट हे तसे इझी आहेत क्वेश्चन. नेक्स्ट आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. म्हणजेच काय सांगितलं आपल्याला, सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स पण सांगितलं, पण आता कंडिशन काय दिलं त्यांनी, फ्रॉम 1 to 50. म्हणजेच काय, कुठले पाहिजेत आपल्याला, 1 to 50 ह्याच्यामध्येच पाहिजे. म्हणजे इन बिटवीन काय पाहिजे, 1 to 50. आता आपल्याला माहिती आहे इवन प्राईम नंबर किती आहे आपल्याकडे, तर इवन प्राईम नंबर हा फक्त एकच आहे आणि तो कुठला आहे, 2 आहे. ठीक आहे, आता इवन प्राईम नंबर एकच असतो आहे फक्त. आता प्राईम नंबर म्हणजेच काय असणार आहे, म्हणजेच काय, द नंबर्स विच कॅन डिव्हिजिबल बाय ओनली दॅट नंबर अँड 1 मीन्स वॉट. आता 1 इज नायदर प्राईम ऑर नॉर कंपोजिट. म्हणजे 1 काय, प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिट पण नाही आहे. पण त्याच्यानंतर प्राईम नंबर कुठले कुठले असतील, म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे 2 एक आहे, त्यानंतर 3 पण आहे, 5 आहे, है ना, 7 आहे, ह्या टाईपचे अजून भरपूर नंबर आहेत. पण आपल्याला इथं काय सांगितलं आहे, द नंबर्स मीन्स द नंबर्स इन बिटवीन 1 to 50. म्हणजे 1 ते 50 मधलेच नंबर पाहिजेत आणि ते सुद्धा काय पाहिजेत, प्राईम नंबरच असले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याच्यात सेट आपण काय, सगळ्यात पहिल्यांदा कॅपिटल लेटर घेऊया, इज इक्वल टू काय, कर्ली ब्रॅकेट आहे. आता इवन प्राईम नंबर आपण किती पाहिला होता, एकच पाहिला होता, तो कुठला आहे, 2. म्हणजे हा काय असणार आहे, 2 आणि ब्रॅकेट काय आला, क्लोज झाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजे काय, इंटिजर तर माहिती आहेत आपल्याला सगळे, है ना. इंटिजर काय आहेत, मायनसचे सगळे डिजिट असतात, पॉझिटिव्हचे पण असतात आणि 0 पण असतं, है ना. म्हणजे इंटिजरमध्ये काय असतं, निगेटिव्ह ऑल डिजिट 0 अँड प्लस. म्हणजेच काय, इन्क्लुडिंग 0 हे काय असतात, सगळे इंटिजर्स असतात. पण आपल्याला इथं काय कंडिशन दिली त्यांनी, निगेटिव्ह इंटिजर कंडिशन दिली.
ठीक आहे. ह्यात परत त्यांनी कंडिशन दिली का निगेटिव्ह इंटिजर्स लेस दॅन 5 लेस दॅन 4 किंवा लेस दॅन -5 असं काही आहे का? नाही आहे. म्हणजेच हे काय असणार आहे, ह्यासारखं काय असणार आहे, इन्फायनाईट असणार आहे. म्हणजेच ह्याला पण आपण सपोज इंटिजर्सला आपण आय पण घेऊ शकतो. आय घेऊया आपण. आय इज इक्वल टू, ह्याच्यात आय घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही सी घ्या, वाय घ्या, तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. मग आय इज इक्वल टू निगेटिव्ह इंटिजर म्हणजेच काय असणार आहे आता मग -1 आहे, -2 आहे ना, अँड सो ऑन. म्हणजे तिथं काय असेल -1 -2 -3 अँड सो ऑन. आणि हे काय असणार आहे, ब्रॅकेट क्लोज. हा ब्रॅकेट प्रत्येक वेळी तुम्ही द्यावं लागेल. ठीक आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं की कर्ली ब्रॅकेटमध्ये सेट लिहावं लागेल. अदरवाईज तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट जर टाकलं तर याला मार्क असणार आहेत का? त्याला मार्क नसतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. म्हणजेच काय, आपल्याला बरेच जण माहिती असेल सरगममध्ये काय काय असणार आहे, सा रे ग म, हे सगळे काय असतील, 7 बेसिक साऊंड्स असतील. ठीक आहे. मग ह्याचं पाहूया आपण. साऊंड्सला यस घेऊ शकता तुम्ही, है ना, म्हणजे कॅपिटल लेटर घ्या फक्त, यस. आणि ह्याच्यात काय असणार आहे मग, सा आहे, रे आहे, ग म प ध नी. आणि आता परत सा असतं सरगममध्ये, पण आपल्याला रिपीट करायचं आहे का? नाही आहे. का? कारण इथं ऑलरेडी एकदा आला असल्यामुळे आपण काय करणार आहे, सा एकाच वेळी घेतलेले आहे. ठीक. हां, तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. म्हणजेच काय, आपल्याला जे फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट आहेत, म्हणजे हे सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे, आपल्याला कशाला लिहायचे, वर्ड्समध्ये लिहायचे. म्हणजे वर्ड्समध्ये लिहिताना आपण डायरेक्ट वर्ड्समध्ये सुद्धा लिहू शकतो. त्यातला क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आहे, 4/3. आता ह्या साईनला आपण त्याविषयी सांगितलं होतं, याला काय म्हणणार आहेत आपण, बिलॉंग्स टू असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच काय, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. ह्याचा अर्थ काय असणार आहे, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ क्यू. म्हणजे आता आपल्याला सिम्बॉलिक जे दिलेले स्टेटमेंट्स ते वर्ड्समध्ये लिहायचे आहे ना. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, आपण ह्याचं डायरेक्ट आन्सर लिहू शकतो आपण, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ क्यू, इज ॲन एलिमेंट ऑफ क्यू. किंवा त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. ह्या पद्धतीने लिहिलं तरी चालत आहे. ठीक आहे. किंवा हे डायरेक्ट असं लिहिलं तरी चालून जाईल, 4/3 ॲज एलिमेंट ऑफ क्यू. म्हणजे 4/3 हा काय आहे, तर क्यूचा तो मेंबर आहे किंवा एलिमेंट आहे. इथं एलिमेंटच्या जागी तुम्ही मेंबर लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. ठीक आहे. नंबर 2ला काय दिलं आहे, -2. आता डज नॉट बिलॉंग टू असेल, ह्याला जर आपण बिलॉंग टू म्हणत असतो तर ह्याला काय म्हणणार आहेत, डज नॉट बिलॉंग टू. ठीक आहे. म्हणजे आपण हे सगळ्यांना माहिती असेल, हे असेल त्याला आपण काय म्हणतो, इज इक्वल टू. पण ह्याला आपण अशी क्रॉस लाईन मारली तर ह्याला काय म्हणतो, इज नॉट इक्वल टू. सेम असंच आहे, हे बिलॉंग्स टू आहे तर हे काय असणार आहे, डज नॉट बिलॉंग्स टू. पण आपल्याला कसं लिहायचं आहे, वर्ड्समध्ये लिहायचं आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट n. म्हणजेच काय, -2 इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ सेट n. म्हणजेच काय, -2 हा सेट nचा काय असणार आहे, एलिमेंट नसणार आहे. ठीक आहे. एलिमेंट ऑफ सेट n. चालेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं प्रत्येक वेळी तुम्ही सेट म्हणलं तरी चालणार आहे. आणि इथं काही ठिकाणी आपण सेट म्हणायला पाहिजे, आणि सपोज सेट जरी नाही लिहिलं तरी सुद्धा हे चालून जाईल. पण शक्यतो काय करा, इथं सेट मेन्शन करा प्रत्येक वेळी. ठीक आहे. म्हणजेच काय, 4/3 इज ॲन एलिमेंट ऑफ सेट क्यू. ठीक आहे. इथं जरी सेट नसेल, इथं जरी सेट लिहिलेलं नसेल तर याचा मिनिंग काय असतो, तर ते सेटच असणार आहे. चालेल. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेलं आपल्याला. आता ह्याच्यात त्यांनी ही डायरेक्ट मेथड लिहिली आहे, म्हणजे सेट लिहायची ही मेथड आहे. ही कुठली मेथड असणार आहे, तर हे सगळं डिस्क्रिप्शन आहे. आणि जिथं जिथे डिस्क्रिप्शन येतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. म्हणजे आता हे रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये आहे, तर आपल्याला लिहायचं कसं आहे ते, तर ते वर्ड्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचं मिनिंग काय, सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं रीडिंग आपण त्या दिवशी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तर त्याचं मिनिंग काय असणार आहे, P इज इक्वल टू वॉट. म्हणजेच काय, P इज इक्वल टू, ह्याला रीड कसं करतो आपण, P इज सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज ॲन ऑड नंबर. म्हणजेच काय, P हा
सगळ्या अशा पीचा सेट आहे की ज्यामध्ये पी हे काय असतील ऑड नंबर असतील. म्हणजे ह्याला आपण आता वर्ड्समध्ये लिहायचं आहे डायरेक्ट. म्हणजेच काय लिहू शकतो याला आपण सेट, आता इथं कॅपिटल पी आणि स्मॉल पी हे फक्त लक्षात घ्या. सेट पी इज ए सेट ऑफ ऑल पीज सच दॅट, है ना. ही वर्टिकल लाईन असते, ह्याला आपण काय म्हणतो सच दॅट. म्हणजेच पी हा अशा संख्येचा सेट आहे की ज्यामध्ये स्मॉल पी इज ॲन ऑड नंबर. म्हणजेच काय सच दॅट, आता इथे स्मॉल पी इज ॲन ऑड नंबर. ठीक आहे. ह्याची प्रॅक्टिस एकदा तुम्ही डबल करा घरी, म्हणजे तुम्हाला अजून ते क्लिअर होईल. हां, तर मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी सांगितलं की राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजेच काय 2 असे सेट लिहायचे की ते लिस्टिंग मेथडनी पण लिहिता आले पाहिजेत आणि रूल मेथडनी सुद्धा लिहिता आले पाहिजेत. म्हणजे त्याचे 2 लिहायचे. म्हणजे सपोज आपण पहिलं आन्सर लिहिलं तर त्याचं काय पाहिजे आपल्याला लिस्टिंग पण पाहिजे आणि रूल पण पाहिजे. आणि सपोज सेकंड आन्सर लिहिलं तर त्याचं काय पाहिजे आपल्याला लिस्टिंग आणि रूल पण पाहिजे. म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मनाने पण एक्झाम्पल घेऊ शकता, पण आता मी एक सांगणार आहे तुम्हाला. सपोज वाय घेऊया. वाय इज सेट ऑफ, तुम्ही काही घेऊ शकता इथे. वाय इज अ सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. ठीक आहे. आता आपण सोपं म्हणून घेऊया इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर, आणि ते नंबर कसे असले पाहिजेत, नंबर्स लेस दॅन. आता इवन नॅचरल नंबर आपण कितीपर्यंत पण लिहू शकतो. आपण आता एक्झाम्पल आन्सर छोटं व्हावं म्हणून लेस दॅन 5 घेऊया. ह्यात काही कंडिशन नाही आहे आपल्याला, 5 घ्या 10 घ्या, पण आपण जेवढे जास्त घेतो तेवढे आपल्याला ते लिस्टिंग मेथडमध्ये जास्त लिहत बसावं लागेल. त्यासाठी आपण काय घेणार आहेत, छोटा डिजिट घेऊया. चालेल. आता याचं आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहिता येईल बघूया. लिस्टिंग मेथड. आता लिस्टिंग मेथड म्हणजेच काय असणार आहेत, तर लिस्ट त्याची काय असली पाहिजे, लिस्ट असली पाहिजे सरळ सरळ, है ना. आता लिस्टिंग मेथडसाठी आपण काय घेऊया, हा सेट वाय घेतला आहे त्यामुळे इथं काय असणार आहे वाय, कॅपिटल वाय इज इक्वल टू. आता आपण कंडिशन काय सगळ्यात पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट पाहिजे आणि एक कॅपिटल पाहिजे. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं आहे की सेट ऑफ इवन नॅचरल नंबर लेस दॅन 5. म्हणजे इवन नॅचरल नंबर पण पाहिजेत, पण ते कसे पाहिजेत लेस दॅन 5. आता इवन म्हणजेच काय सुरू कुठून होणार आहेत, 2 आहे, 4 आहे, देन 6 आहे. सॉरी 6 नसणार आहे का, कारण आपण लेस दॅन 5 म्हटलं आहे. म्हणजे हे काय असतील, याच्यात किती एलिमेंट्स असणार, 2च असतील. म्हणजे हे काय असणार आहे 2 and 4. ठीक आहे. म्हणजे झालं. इथं जर आपण 10 घेतलं असतं तर आपल्याला अजून हे लांब लिहित बसावं लागलं असतं. ठीक आहे. त्यासाठी हे काय घेतलं आपण, छोटं घेतलं. आता लिस्टिंग मेथड झाली. नेक्स्ट काय असणार आहे आपली रूल मेथड. आता रूल मेथडमध्ये काय पाहायचं आहे आपल्याला, तर ह्याच सेटचं आन्सर लिहायचं आहे, पण ते डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने लिहायचं आहे. म्हणजेच काय वाय इज इक्वल टू. आता वाय इज इक्वल टू ह्याच्यात काय म्हटलं आहे आपण, सेट ऑफ इवन नॅचरल नंबर लेस दॅन 5. म्हणजेच काय वाय इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज. हे 2 तर तुम्हाला लिहिताच आले पाहिजेत. म्हणजेच काय वाय इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वॉट. आता याच्यात एक्स काय घेतलं पाहिजे आपण, तर इवन नॅचरल नंबर लेस दॅन 5. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय, तर इवन तर आहेच आहे तो, पण तो कसा आहे लेस दॅन 5. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय 2 आहे आणि 2 n आहे. आता n का आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण अजून काय सांगितलं त्यांनी, n इज नॅचरल नंबर म्हटलं आहे आपण, है ना. नॅचरल नंबर म्हटलं आहे आणि त्यात परत कंडिशन काय, n इज लेस दॅन काय म्हटलं आपण 5, है ना. n इज लेस दॅन लेस दॅन 5 नाही. इथं आपण काय म्हटलं 2 आणि 4 आहे. म्हणजे 2 × 1 2 × 2 म्हणजे n इज लेस दॅन वॉट 3 म्हणूया इथे. चालेल. म्हणजेच हे कसं एक्सप्लेन होतं मी सांगतो तुम्हाला. आता एक्स इज म्हणजे वाय इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n. आता n स्टँड्स फॉर काय नॅचरल नंबर आणि n इज लेस दॅन 3. म्हणजे n ची व्हॅल्यू काय, नॅचरल नंबर तर आहेच आहे, पण n इज काय सांगितलं लेस दॅन 3. म्हणजेच काय
3च्या लेस म्हणजेच काय असेल 2 असेल, परत काय असणार आहे 1 पण असेल, है ना. एन काय नॅचरल नंबर आहे आणि लेस दॅन 3 म्हणजे एन इज इक्वल टू 1 आणि 2 असणार आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय असलं पाहिजे 2 इंटू एन म्हणजेच काय 2 इंटू पहिल्यांदा 1 घेऊया म्हणजेच काय आला 2 आणि मग हे आपल्याला मिळालं 2, है ना. नेक्स्ट काय एन इज इक्वल टू 1 आणि 1 तर आपण घेतलं होता. नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 2 एन, परत 2 आणि परत इथं काय असणार आहे 2 घेऊया म्हणजेच 2 इंटू 2 इज 4 म्हणजे हे 2 एलिमेंट आपल्याला मिळाले, है ना. म्हणजेच 2 आणि 4 येईल, क्लिअर होईल. म्हणजेच काय वाय इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n वेअर. आता एनची कंडिशन द्यायची, तर एक्सची कंडिशन द्यायची का आपल्याला नाही, ठीक आहे. म्हणजे 2n म्हणजेच काय असणार आहे ह्या 2n मधलं n काय असेल नॅचरल नंबर असेल आणि लेस दॅन 3 असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल तुम्ही मनाने घेऊ शकता आणि ते घेऊन मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका मला, किंवा ठीक आहे मीच सांगतो तुम्हाला दुसरं पण एक्झाम्पल, मे बी ते पण अजून तुम्हाला क्लिअर होईल, ठीक आहे. आता आपण वाय घेतलं तर झेड घेऊया इथे, चालेल. म्हणजे इथं काय असलेलं आपण घेऊया झेड. आता आपण डिजिटचं घेतलं होतं, आपण आता अल्फाबेटचं घेऊया, ठीक आहे. म्हणजे झेड हे कम्पॅरेटिव्हली मे बी सोपं असेल. झेड इज सेट ऑफ वॉट सेट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड, लेटर्स ऑफ वर्ड. आता वर्ड तुम्ही कुठलाही घेऊ शकता मनाने, लेटर्स ऑफ वर्ड स्माइल, ठीक आहे. म्हणजेच काय असणार आहे आता हे SMILE. ह्याच्यात रिपीट होतं आहे का कुठला लेटर नाही आहे, म्हणजेच हे आपल्याला काय लिहावं लागेल 1 बाय 1 इंडिव्हिज्युअली लिहावं लागेल. म्हणजेच काय म्हटलं यांनी झेड इज सेट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड स्माइल. म्हणजे झेड अशा गोष्टींचा सेट आहे की ज्यात स्माइल ह्या शब्दाचे लेटर्स असतील, ठीक आहे. आता आपल्याला परत काय लिहायचे 2 मेथडने लिहायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय लिस्टिंग. आता लिस्टिंग मेथडमध्ये आपण काय म्हटलं झेड म्हणजेच काय झेड कॅपिटल असणार आहे, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट असणार आहे आणि सेट ऑफ काय म्हटलं लेटर्स ऑफ वर्ड स्माइल. म्हणजेच काय आपण हे कसं लिहायचं आहे तर कॉमा देऊन लिहायचं आहे, ठीक आहे. यस असणार आहे, एम असेल, आय असेल, यल असेल आणि ई सुद्धा असेल, ठीक आहे. आता आपण त्या दिवशी म्हटलं की सेटमधले एलिमेंट हे ऑलवेज काय असतील स्मॉल लेटरमध्ये लिहायचे असतात. पण आता क्वेश्चनमध्येच आपल्याला काय दिलं यांनी कॅपिटल अल्फाबेट्स दिलेत, त्यामुळे आपण इथे सुद्धा काय लिहू शकतो कॅपिटल अल्फाबेट लिहिले तरी सुद्धा चालेल. पण इथं काय लिहायचं आपल्याला कॉमा देऊन एलिमेंट्स लिहायचे, ठीक आहे. आणि त्याआधी काय लिहायचं आपल्याला इथं सगळे शब्द काय रिपीट झाले नाहीत, त्यामुळे आपण हे कंटिन्यू लिहिलेत. जर शब्द रिपीट झाले असतील तर आपण ते काय लिहिणार आहेत एकदाच लिहायचे, ठीक आहे. लिस्टिंग झालं. आता आपण लिहिणार आहेत रूल मेथडमध्ये. आता रूलमध्ये काय कॅपिटल झेड असेल, इज इक्वल टू असणार आहे कर्ली ब्रॅकेट आणि आपण काय म्हटलं आपल्याला झेड इज सेट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड स्माइल. म्हणजेच काय म्हणजे झेड इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वॉट एक्स इज परत हेच तुम्ही लिहू शकता एक्स इज सेट ऑफ लेटर्स ऑफ वर्ड स्माइल. म्हणजेच काय एक्स इज किंवा एक्स इज अ लेटर इथून लिहिलं तरी चालतं. सेट आपण सेट लिहितोच आहे त्यामुळे सेट ऑफ लिहू नका. एक्स इज ए लेटर्स ऑफ वर्ड स्माइल, ठीक आहे. हे डिजिटच्या कम्पॅरेटिव्हली हे एक्झाम्पल्स काय असतील इझी असतील. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलं होतं की राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे आपण दोन्ही सेट घेतले, हे पहिलं एक्झाम्पल झालं आणि हे दुसरं. पहिल्यामध्ये सुद्धा आपण लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड लिहिली आणि इथे सुद्धा काय लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड लिहिलेली आहे, ठीक आहे. मित्रांनो थोडे ह्या कंडिशन समजायला अवघड आहेत, तर ह्याचे एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेऊया आपण व्हिडिओच्या शेवटी. ह्याचे आपण 1-2-3 एक्झाम्पल एक्स्ट्रा घेऊया, तर शेवटपर्यंत नक्की पहा कारण ह्या टाईपचे कन्फ्युजिंग आहेत थोडे, तर ह्याचे आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊया व्हिडिओच्या शेवटी, ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4मध्ये काय म्हटलेलं आहे राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. म्हणजेच काय लिस्टिंग मेथड म्हणजेच काय असणार आहे ह्या पद्धतीने असेल लिस्टिंग मेथड, ठीक आहे. पण आपल्याला काय दिलेत त्यांनी इथं क्वेश्चन दिलेत आणि त्याचं आपल्याला आन्सर लिहायचं लिस्टिंग मेथडमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा काय कॅपिटल लेटर घ्या कुठलं सुद्धा, आपण ए घेऊया. त्यानंतर काय आहे कर्ली ब्रॅकेट. हे तर आता पाठ व्हायला पाहिजे, कॅपिटल लेटर पाहिजे आणि कर्ली ब्रॅकेट पाहिजे, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 1मध्ये काय लिहिलं
ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजेच काय, म्हणजे सगळ्या महिन्यांचा संच ज्यात इंडियन सोलार इयर असते. म्हणजेच काय, तर इंडियन सोलार इयर मीन काय, मराठीतले महिने सगळे. म्हणजेच काय, चैत्र आहे, वैशाख आहे, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक अँड सो ऑन. बरेच जणांना माहिती असेल, जरी माहिती नसलं तरी आपण इथे लिहून दाखवूया. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय असणार आहे, चैत्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय असेल, वैशाख. पुढचा काय आहे, ज्येष्ठ. हे बऱ्याच जणांना माहिती असेल. नेक्स्ट आहे आषाढ. पुन्हा आहे श्रावण. पुन्हा भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पुन्हा अग्रहायण. असं एक आहे बघा, अग्रहायण. नेक्स्ट पौष एक आहे. नेक्स्ट माघ आणि फाल्गुन. ठीक आहे. म्हणजे हे सगळे काय आले, इंडियन सोलर इयर. हे सोपं आहे, तसं तुम्हाला माहिती पण असेल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता हे तुम्हाला आलं पाहिजे की लेटर्स काय आहेत कॉम्प्लिमेंटमधले, लेटर्स कुठले, तर कॉम्प्लिमेंट शब्दातले. म्हणजेच काय, सपोज बी घ्या आणि आपल्या कंडिशन काय, जर रिपीट झाला असेल एखादा तर आपण तो डबल लिहिणार आहेत का, नाही आहे. म्हणजेच काय, सी आहे का इथे, कुठे नाही आहे. म्हणजे फक्त रिपीट कुठले कुठले दिसत आहेत, ई एक आहे, अजून यम एक आहे, है ना, अजून ओ नाही आहे, टी नाही आहे. चालेल, म्हणजे हे फक्त 2 रिपीट झालेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय असणार आहे, सी आहे, देन ओ आहे, एम आहे, पी आहे, एल, ई, एन आणि टी. ठीक आहे. आता यम इथे डबल आहे तरीसुद्धा आपण सिंगल टाइम्स लिहिले आणि ई सुद्धा डबल आहे तरीसुद्धा आपण सिंगल टाइम्स लिहिलं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. म्हणजेच काय, ह्युमन सेन्सरी ऑर्गन्सचा आपल्याला सेट लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यात हे सेन्सरी ऑर्गन म्हणजेच काय, ज्यातनं आपल्याला क्लिअर होतं सगळ्या गोष्टी. म्हणजेच काय, नाक झालं, आईज झाले, डोळे, इयर्स झाले, स्किन आहे, टंग आहे, हे सगळे तुम्ही काय लिहू शकता, सेट म्हणून लिहू शकता. म्हणजेच काय, सपोज सी घेऊया आपण. नेक्स्ट सगळ्यात पहिल्यांदा काय, नोज आहे, देन इयर्स आहे, अजून काय, आईज आहे, अजून टंग आहे आणि स्किन. सेन्सरी म्हणजेच काय, ज्याच्यापासून आपल्याला सेन्सेशन मिळतं. म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीपासून आपल्याला बाहेरच्या वातावरणातील किंवा जगाबद्दल त्यातनं सेन्स क्लिअर होतो किंवा सेन्स काय म्हणतात त्याला अजून. आता नोजपासून म्हणजेच काय, आपल्याला वास येतो. इयर्स म्हणजे काय, ऐकू येतं. आईजमधनं आपण पाहू शकतो. टंगमध्ये आपल्याला टेस्ट कळते, है ना. आणि स्किनमध्ये सुद्धा आपल्याला क्लिअर होतं काय काय गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट आहे 5 सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. म्हणजेच आता सेट ऑफ प्राईम नंबर्स लिहायचेत कुठपासून कुठपर्यंत, 1 to 20. सपोज याला आपण डी घेऊया. आता याचे प्राईम नंबर्स तुम्हाला माहिती असतील 1 to 20. जरी माहिती नसतील तरी मी लिहून देतो. ठीक आहे. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7, 11, 13, 17 अँड 19. हे सगळे काय आले, प्राईम नंबर आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. ठीक आहे. आणि लास्ट वन आहे काय, नेम्स ऑफ व्हॉट, नेम्स ऑफ कंटिनेंट्स इन किंवा नेम्स ऑफ कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, है ना. म्हणजेच काय, सगळे कंटिनेंट्स लिहायचे जगातले. आता या कुठले कुठले असतील हे पण मी तुम्हाला लिहूनच देईल. सगळ्यात पहिल्यांदा काय, एशिया आहे, आफ्रिका पण आहे, है ना. देन ऑस्ट्रेलिया आहे,
अजून काय, युरोप आहे, हे तुम्हाला माहिती असतील मे बी. अंटार्क्टिका आहे, अजून साऊथ अमेरिका आहे है ना, सॉरी साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, आणि काय असणार आहे, नॉर्थ अमेरिका. हे काय झाले सगळे कंटेनमेंट ऑफ दी वर्ल्ड, सॉरी हे काय आहेत सगळे नेम्स ऑफ कंटिनेंट्स ऑफ दी वर्ल्ड. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना माहिती असेल कंटिनेंट्स म्हणजे काय. तर कंटिनेंटचा मिनिंग माहिती आहे का कोणाला. तर कंटिनेंट म्हणजेच काय असतील तर खंड प्रदेश असतात ना, तर त्याला आपण काय म्हणतो कंटिनेंट्स. ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. म्हणजेच काय आपल्याला हे लिस्टिंग मेथडमध्ये दिलं आहे आणि आपल्याला लिहायचं कसं आहे तर रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय दिलं आहे तर तुम्हाला आता आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की हे कशाचं डिस्क्रिप्शन आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय दिलं आहे, ए इज इक्वल टू 1, 4, 9, 16, 25 अँड सो ऑन. यातनं आपल्याला काय क्लिअर होतं तर हे सगळे काय आहेत तर स्क्वेअर आहेत, परफेक्ट स्क्वेअर आहेत है ना. म्हणजेच काय ए इज इक्वल टू 1, 4, 9 म्हणजेच 1 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 1चा स्क्वेअर 1 आहे, 4 काय 2चा स्क्वेअर आहे, 9 3चा स्क्वेअर आहे, 16 4चा स्क्वेअर आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजेत आणि त्यानंतर आपण लिहू शकतो डिस्क्रिप्शन मेथडनी. म्हणजेच आपण डिस्क्रिप्शन मेथडला काय म्हणतो, एक तर सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड. ठीक आहे. तर आपण ए घेऊया आणि ए काय म्हटलं त्यांनी तर हा सगळ्यांचे वर्ग आहेत. वर्ग म्हणजेच काय, आता हे आपण 2 मेथडने लिहू शकतो. म्हणजेच काय ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर फ्रॉम 1 to 10. म्हणजे डिस्क्रिप्शनने पण लिहू शकतो आणि आपण अजून एक मेथड काल पाहिली होती म्हणजेच ती कशी, तर हे सगळे स्क्वेअर आहेत. म्हणजेच काय ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय, हे सगळे काय असणार आहेत स्क्वेअर असतील. पण स्क्वेअर कशाचे तर चे स्क्वेअर घेऊया आपण. ठीक आहे. आणि वेअरॅज हा एन काय असणार आहे, मग एन इज नॅचरल नंबर तर असणार आहे पण कुठपर्यंत असणार आहे तो तर 10चा स्क्वेअर आहे. 10च्या पुढं 11चा स्क्वेअर 121 दिलं आहे काय ते नाही. म्हणजे हे कुठपर्यंत लिमिटेड आहे, एन कुठपर्यंत लिमिटेड आहे तर एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजेच काय 10च्या स्क्वेअरपर्यंतच हे काय असणार आहे लिमिटेड असेल. म्हणजेच काय एक्स काय घेतलं आपण, एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर. म्हणजेच वेअर ॲज एन इज वॉट नॅचरल नंबर अँड एन इज लेस दॅन 10. लेस दॅन 10 मीन्स वॉट 1, 2 अँड अप टू 10पर्यंत आहे आणि इज इक्वल टू दिले त्यामुळे आपण 10सुद्धा ह्याच्यात काय करणार आहोत इन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर म्हणजेच काय सपोज एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर घेतले आणि एन इज इक्वल टू 1 जर घेतलं आपण तर काय असेल मग 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 1 असेल आणि एक्स इज इक्वल टू एन स्क्वेअर वेअरॅज एन इज इक्वल टू 2 जर घेतला आपण तर एक्स इज इक्वल टू काय असणार आहे 2चा स्क्वेअर म्हणजेच किती असेल तो 4 असेल. म्हणजेच हे काय असेल आपल्याला हा सेट रेडी मिळतो. ठीक आहे. त्यामुळे ही कंडिशन आपण लिहू शकतो किंवा ह्याला आपण अजून एक लिहू शकतो तर ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए परफेक्ट स्क्वेअर ऑफ नंबर्स 1 to 10. म्हणजेच काय हे लिहून पण दाखवतो मी तुम्हाला. त्याच प्रश्नाचा आन्सर असणार आहे काय तर ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ए परफेक्ट स्क्वेअर नंबर्स perfect square numbers. X is a perfect square numbers from 1 to 10. ह्या मेथडने सुद्धा आपण त्या प्रश्नाचा आन्सर लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे काय ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज एन स्क्वेअर whereas n is natural number and n is less than 10. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. त्यात काय दिलं आहे बी इज द सेट ऑफ म्हणजे बी हा सेट दिला आहे 6, 12, 18, 24 अँड सो ऑन. यातनं आपल्याला काय लक्षात येतं तर हे सगळे काय आहेत 6चा टेबल आहे. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 13, 6 4 जा 24 अँड सो ऑन. म्हणजेच काय असणार आहे हा 6चा टेबल म्हणजे मल्टिपल आहे 6ला. म्हणजे 6 × 1 घेतलं तर काय असणार आहे 6 येईल. म्हणजे 6 ×
2 घेतलं तर काय येणार आहे 12 येईल. जसं आपण इथं एन स्क्वेअर घेतलं होतं तर इथे आपल्याला कंडिशन काय लिहिता येईल मग 6 इंटू एन है ना. आता एन काय असणार आहे मग एन मात्र व्हेरी होईल. तर एन काय असेल मग 1 पासून असेल म्हणजे 6 इंटू 1 6 म्हणजे 6 पासून सुरू आहे है ना. 1 टू कितीपर्यंत असलं पाहिजे. आता हे 48 आहे. 48 म्हणजेच काय 6 8 जा 48 म्हणजे 6 9 जा आहे का नाही. म्हणजे 1 टू काय लेस दॅन 9 म्हणजेच एन काय असणार आहे 1 पासून सुरू व्हायला पाहिजे आणि लेस दॅन काय असलं पाहिजे 9 का कारण 6 8 जा 48 इथं आपल्याला अवेलेबल आहे म्हणून आपण काय घेणार आहेत लेस दॅन 9. मग आता हे लिहिता येईल का आपल्याला म्हणजेच काय इथं लिहूया आपण बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वॉट एक्स इज इक्वल टू काय लिहायला लागेल इथं आपण स्क्वेअर लिहिलं होतं तर इथं काय लिहायला लागेल 6n एक्स इज इक्वल टू 6n अँड एनला कंडिशन असणार आहे एन इज वॉट नॅचरल नंबर तर आहे प्रत्येक वेळी नॅचरल नंबर आहे हे आपल्याला लिहावं लागेल ठीक आहे. एन इज वॉट नॅचरल नंबर अँड एन काय आहे तर लेस दॅन 9 आहे म्हणजेच 1 टू काय असेल लेस दॅन 9. इथे सपोज 6 9 जा 54 जर असलं असतं तर इथं आपण काय घेतलं असतं लेस दॅन 5. ठीक आहे हे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण सी इज इक्वल टू वॉट SMILE हे सोपं आहे म्हणजे काय लिहावं लागेल सी इज वॉट सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड स्माइल म्हणजे आपण आत्ता घेतलं होतं हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे एक्स इज वॉट सेट ऑफ किंवा लेटर्स एक्स इज अजून एक म्हणू शकतो आपण सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड स्माइल. ठीक आहे नेक्स्ट आहे 5वं डी इज इक्वल टू संडे मंडे ट्यूजडे. आता हे काय म्हणू शकतो आपण हे तर आपल्याला क्लिअरली लक्षात येईल हे काय असणार आहे हा कोणाचा सेट आहे तर डेज फ्रॉम वीक किंवा डेज ऑफ द वीक म्हणजेच डी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज काय डे हे काय आहेत सगळे डे आहेत आणि डे कोणाचे तर वीकचे डे आहेत डे ऑफ द वीक. ठीक आहे आणि लास्ट वन आहे एक्स इज इक्वल टू AET. आपण तेव्हा पाहिलं होतं की जेव्हा सेट लिहितो आपण तेव्हा त्याच्या आतमधल्या एलिमेंटची ऑर्डर कशी पण असली तरीसुद्धा चालेल. आपल्याला लिस्टिंग मेथडमधला रूल आहे द ऑर्डर ऑफ रायटिंग द एलिमेंट्स इज नॉट इम्पॉर्टंट म्हणजेच काय ऑर्डर जी असणार आहे एलिमेंट्सच्या रायटिंगच्या ती काय इम्पॉर्टंट असेल का नाही. त्यामुळे आपण ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात जास्त. ठीक आहे म्हणजेच एक्स इज इक्वल टू AET. AET मीन्स वॉट यातनं आपल्याला सोपं आहे एक इंग्लिश वर्ड तयार होतो कुठला असणार आहे तो ईट म्हणजेच काय आता इथं एक्स आलं आहे त्यामुळे पण आपण इथं एक्स नको घ्यायला इथे आपण वाय घेऊया स्मॉल वाय म्हणजे कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल वाय म्हणजे एक्स इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज ए लेटर ऑफ द वर्ड कुठला वर्ड तयार होतो ऑफ द वर्ड वॉट EAT इट. ठीक आहे किंवा याच्यात आपण 8 पण तयार होतो ATE 8सुद्धा तयार होऊ शकेल मग ते लिहिलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे सॉरी मित्रांनो इथे डी लिहायचं राहिलं होतं तर वाय एक्स इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ लेटर ऑफ द वर्ड इट. तर याऐवजी तुम्ही 8सुद्धा लिहू शकता. ठीक आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एकदा एक्स्ट्रा एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे तर आता एक्स्ट्रा एक्झाम्पल कसले पाहिजेत आपल्याला तर ह्या टाईपचे पाहूया आपण. ठीक आहे तर सुरू करूया एक्स्ट्रा एक्झाम्पल्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं आहे सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 लेस दॅन 50 म्हणजेच काय आपल्याला सेट कशाचं घ्यायचं आहे मल्टिपल्सचा घ्यायचं आहे पण कोणाचे मल्टिपल्स असले पाहिजे तर 5चे मल्टिपल्स आणि कसे पाहिजेत ते लेस दॅन 50 पाहिजेत म्हणजेच काय 5 1 जा 5 10 15 20 25 अँड वॉट अप टू कितीपर्यंत घ्यायचं आपल्याला लेस दॅन 50 म्हणजे 50 इन्क्लुडिंग आहे का ते नाही म्हणजेच हे काय येणार आहेत 45पर्यंतच येणार आहेत म्हणजेच काय हे 5चाच टेबल झाला आहे पण कुठपर्यंत आहे तो लेस दॅन 50 देअरफॉर कंडिशन काय असली पाहिजे 5n हे असलं पाहिजे. ठीक आहे आणि 5n जेव्हा लिहितो आपण तर n काय आहे तर मग नॅचरल नंबर पण आहे पण काय असणार आहे लेस दॅन आता 5 9 जा 45 आहे म्हणजेच n इज इक्वल टू कुठपर्यंत लिहू शकतो आपण 5 1 जा 5 आहे म्हणजे 5 इंटू 1
इज इक्वल टू 5 लिहू शकतो आणि अप टू काय 45 आहे म्हणजेच काय 5n तर आहे पण 5 इंटू 9 इज इक्वल टू 45 असेल. म्हणजेच कुठून सुरू होणार आहे 1नी सुरू होणार आहे आणि शेवट कुठं होणार आहे 9नी. म्हणजेच काय n काय असणार आहे लेस दॅन 10. ठीक आहे म्हणजे 10पेक्षा काय लहान असणार आहे n. म्हणजेच आपण सेट कसा लिहू शकणार आहेत मग आता सपोज ए घ्या ए इज द सेट ऑफ ऑल एक्स है ना. ए इज वॉट सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय लिहायचं आपल्याला आता 5n. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 5n आणि वेअरॅज n काय तर नॅचरल नंबर आहेत. म्हणजेच काय वेअरॅज n इज नॅचरल नंबर आणि कंडिशन काय असणार आहे मग n इज लेस दॅन 10 आणि कंडिशन काय n इज लेस दॅन 10. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे c इज इक्वल टू 1357. आता हे तुम्ही ओळखू शकता 1357 काय आहेत सांगू शकताल. तर 1357 हे काय असणार आहेत ऑड नंबर्स आहेत. ठीक आहे 1357 इज द ऑड नंबर्स. बऱ्याच जणांना वाटेल की हे प्राईम नंबर पण आहेत पण हे प्राईम नंबर असतील का नाही. का कारण 1 हा प्राईम नंबर असणार आहे का तर नाही. 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. देअरफॉर हे काय असणार आहे ऑड नंबर असतील. पण ऑड नंबर कसे आहेत सगळेच ऑड नंबर आहेत का तर नाही आहेत. हे काय आहेत लेस दॅन वॉट 9पेक्षा हे काय असणार आहेत लेस आणि सगळेच काय ग्रेटर दॅन 1. म्हणजेच काय सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वॉट एक्स इज ॲन ऑड नंबर फ्रॉम 1 to 7. म्हणजे एक्स इज ॲन ऑड नंबर लेस दॅन 9. ठीक आहे म्हणजे एक्स काय असणार आहे ऑड नंबर असणार आहे आणि कुणापेक्षा लहान असेल तो 9पेक्षा लहान असेल. ओके. किंवा मित्रांनो याला आपण ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो कंडिशनल पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. हे लिहिलं तरी चालेल. त्याला कंडिशनल पद्धतीने कसं लिहायचं ते सुद्धा मी सांगतो. म्हणजेच काय सी इज द सेट ऑफ ऑल एक्स हे तर इथपर्यंत ठीक आहे. अँड वेअरॅज एक्स इज ॲन काय असेल एक्स काय असणार आहे ऑड नंबर. पण आता ह्याला कंडिशन काय टाकू शकतो आपण तर एक्स काय असणार आहे लेस दॅन 9 पण लिहू शकता तुम्ही. अँड एक्स काय असेल ग्रेटर दॅन काय असेल 1 असेल. म्हणजेच काय 1पेक्षा एक्स काय असेल ग्रेटर असेल आणि 9पेक्षा काय असणार आहे लहान असेल. ह्या दोन्हीपैकी एका मेथडने लिहिलं तरी सुद्धा हे काय असणार आहे चालून जाईल. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहूया लास्ट वन 3927. 3927 म्हणजेच काय म्हणू शकतो आपण हे काय असतील स्क्वेअर आहेत. कोणाचे स्क्वेअर आहेत 3च्या एक्सपोनंट आहेत. स्क्वेअर नाहीत ॲक्च्युली हे एक्सपोनंट आहेत. म्हणजेच काय 3^1 इज वॉट 3^1 इज इक्वल टू 3 आहे. परत 3^2 इज इक्वल टू काय 9 आहे. परत 3^3 इज इक्वल टू काय 27 आहे. म्हणजे हे काय असतील एक्सपोनंट आहेत. म्हणजे ह्या फॉर्म कसला आहे 3 तर कॉमन आहे आणि 1 to 3 हे काय होतं चेंज होत आहे. म्हणजेच काय 3^n लिहावं लागेल आपल्याला आणि परत nसाठी काय द्यावं लागेल कंडिशन. म्हणजे n काय असणार आहे नॅचरल नंबर तर आहेच आहे पण n कसं आहे कोणापेक्षा लहान आहे 3च्या नंतर 4 आलं आहे काय ते नाही. म्हणजे n इज लेस दॅन 4. म्हणजे ह्या सेटसाठी आपण काय लिहू शकतो e इज इक्वल टू इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट वॉट एक्स काय असेल एक्स इज इक्वल टू काय लागेल मग 3^n. म्हणजे एक्स इज इक्वल टू 3^n. आता याची कंडिशन आहे तुम्ही सिंगल लाईनमध्ये लिहा. इथे जागा नसल्यामुळे मी खाली लिहितो आहे. एक्स इज इक्वल टू काय एक्स इज इक्वल टू 3^n लिहिलं आहे आणि nची कंडिशन काय असणार आहे मग n इज नॅचरल नंबर अँड n इज लेस दॅन 4. ठीक आहे चालेल मित्रांनो. ह्याची प्रॅक्टिस अजून घरी करा आणि काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे थँक्यू.